अमरावती महानगरपालिकेच्या विशेष सभेत साफसफाईच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। 250 कोटींच्या कोणार्क कंपनीच्या ठेक्यावरून सर्व पक्षांचे नगरसेवक संतप्त झाले। तब्बल 1 तास चाललेल्या या सभेत प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला, मात्र ठोस निर्णय काहीही झाला नाही। अमरावती शहरात कचऱ्याच्या आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर बोलाविण्यात आलेली मनपाची विशेष सभा चांगलीच गाजली। सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत कोणार्क कंपनीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली। नगरसेवकांनी ठेक्याच्या अटींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत दर महिन्याला अहवाल देण्याची मागणी केली। म्हणजे 12 कोटी रुपये आपण त्यांना ठेका दिला आणि त्याच्या वर्षी असं इन्व्हेस्टमेंट म्हणजे हा 7 वर्षाच्या ठेका 400 कोटी रुपयाचा आपण त्यांना दिला। 400 कोटी रुपये साफसफाईवर घालत असेल आणि मी 2 वृत्तपत्राचा संपादक आहे। मी नगरसेवक झाल्याबरोबर माझ्या बाजूची नाली साफ करते, त्याच्याबरोबर कधी झाले म्हणजे मला जर माहिती असतं तर नगरसेवक आपल्याला नाली साफ करतो, मी अगोदरच नगरसेवक होतो। 2 वृत्तपत्राचा संपादक असं नाली साफ होत नाही। याच्यापेक्षा निर्भटपणा प्रशासनाचा काय असू शकतो याचं उत्तर मला आपण लेखी द्यावा, मी आपल्याला ही विनंती करतो। 48 वाहनांच्या ऐवजी फक्त 22 वाहनांद्वारे कचरा उचलला जात असल्याचेही सांगण्यात आले। व्यवस्था आहे ती त्याची करायला पाहिजे। हे तर असं झालं की बॉटल आईना वगैरे काय चेहरे बदलले ते काम करणार हे मानसिक दृष्टीचे नाही, पण जुनी व्यवस्था जर टीममध्ये राहिली असती तर तिला जेवढे पैसे द्यायला लागले असतील त्याच्यापेक्षा 3 कोटी रुपये जास्त देणार आहे आणि हा 3 कोटीचा लाभार्थी कोण आहे? बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली, तर काँग्रेसचे नगरसेवक यांनी नियम व अटींचे उल्लंघन होत असल्याचे सांगत मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री अपुरी असल्याचा मुद्दा मांडला। आम्ही लोक महाराष्ट्राच्या महापौर परिषदेचे पदाधिकारी आलो, मी महाराष्ट्र महापौर परिषदेचा उपाध्यक्ष आलो, मी लोकच्या ठिकाणी पदाधिकारी आले, आम्ही 2 लोक महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदाधिकारी म्हणून काम केलं आमच्या कार्यकाळामध्ये। आणि हे लोक सभापती महोदय इतर महापालिकेचे तुम्ही काढले व्हिडिओ रस्त्याने फिरतो तर त्याचा दबाव आहे। इतर महापालिकेचे दाखले घेऊन या। औरंगाबाद महानगरपालिका आणि अमरावती महानगरपालिका एकाच वेळेला सापडलं 1983 त्या महापालिकेची स्थिती पहा, आपल्या महापालिकेची स्थिती पहा। व्हिडिओ रस्त्याने फिरतो इतका दबाव आहे की सफाई कामगारांपासून नगरपालिकेपासून सगळी व्यवस्था सॅनिटरी सेक्टर दूर दादासाहेब तुमचा नाही। आयुक्त मॅडम ही योगाची आहे। आयुक्तांचं प्रत्यक्ष माहिती घेणे आणि त्या आरोग्य विभागावर लक्ष ठेवणे आणि त्याच्याकडून काम करून घेणे ही जबाबदारी असताना तुम्ही खालचे लोक काम करत नाही म्हणून नाईलाज असताना आयुक्तांना फिरावं लागतं। नाईलाज असताना सभापती महोदयांना फिरावं लागते। अरे नगरसेवकाचा काय साफसफाई, अरे 7 वेळा नगरला निवडून आल्यावरही आम्हाला जर कोण नाली साफ करायचं काम सांगत असेल त्याच्यापेक्षा काय आश्वासन काय? तर बबलू शेखावत यांनी मनपा प्रशासनावर शहर लुटल्याचा गंभीर आरोप केला। AIMIM, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांनीही आपापल्या प्रभागातील कचऱ्याच्या समस्यांचा पाढा वाचला। रमजान महिन्यातही नियमित साफसफाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। गेल्या 5 वर्षात साफसफाईसाठी तब्बल 1284 कोटी रुपये खर्च होऊनही शहरात कचऱ्याचे ढीग असल्याने ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी जोर धरू लागली। दरम्यान सत्ताधारी गटनेते चेतन गावंडे आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांनी प्रशासनाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही।
साफसफाईच्या प्रश्नावरून मनपाच्या सभेत झालेला हा गदारोळ शहरातील गंभीर परिस्थिती अधोरेखित करतो। कोट्यवधींचा खर्च होऊनही नागरिकांना स्वच्छता मिळत नसल्याने आता प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे।